जेव्हा मनोज जरांगे पाटलांचे सहकारी हात जवळचे आहात, मात्र काही जण म्हणतात की ते फक्त जे अशा लोकांना जवळ धरतात जे लोक त्यांच्या पुढं करतात, त्यांना पायात बुटं घालून देतात, हे खरं आहे का? मी त्यांचे पाय धरतो, मनोज जरांगे पाटलाचे मी पाय धरतो. धरायलाच पाहिजे ना. अरे आमचं सर्वसामान्य गोरगरीब मराठ्याचं कल्याण करू राहिला ना, ते उद्धार करणार आहे ना, दैवत करणार आहे ना. आमचे बापजादे छत्रपती शिवरायांच्या काळात होते की नव्हते आम्हाला माहीत नाही. तेव्हाही असं जेव्हा ते लढत होते तेव्हाही त्यांना आपल्याच गणिमांचा, आपल्याच फितुरांचा प्रॉब्लेम झाला. आम्हाला बी आता बी प्रॉब्लेम मनोज दादाला होत असं, पण आम्हाला फिलिंग काय आली की आमचे बापजादे जरी त्यावेळेला नव्हते, पण आम्ही आज ह्याच्या कार्यात, आम्ही ह्या कार्यात जे आमची आहुती देतोय, आम्ही एक तुपाची धार लावतोय, म्हणजे येणारी पिढी आमचे पोरं म्हणतील की आमचे बापजादे लढले आणि याने आरक्षण मिळून गेलं. आणि म्हणून आम्हाला एक नेता पाहिजे होता, तो बी कसल्याही पद्धतीत न मॅनेज होणारा, आणि ते माणूस भेटला आम्हाला. कारण नेते भरपूर झाले असते पण मॅनेज होणारे झाले नसते. आता जर कोणी मान सन्मानासाठी जर एवढं हे करतं, तर एवढ्या 6 कोटी मराठ्याला मुंबईला तर किती पैसे भेटले असते. नाही, मी वैयक्तिक ऐका सर, मी वैयक्तिक कुठल्याही संघटनेचं मला काही घेणं देणं नाही. पण एक सांगतो, मी शिवक्रांती युवा सेनेचा मी संस्थापक सचिव आहे. मी फाउंड केलेली आहे ना, माझं बी कर्तृत्व कमी नाही आहे. पण मी आज दादाच्या सोबत फिरतो, कॅमेरा घेऊन फिरतो किंवा त्यांच्या मागे फिरतो. मी त्यांना, कारण आज त्यांनी संरक्षण बी नाकारलेलं आहे. कोण काय करेल म्हणून आम्ही त्याची ढाल बनवून बसतोय. असे किती वार असले तर आणि किती जरी आले गेले तरी काही फरक नाही.